शिवसेना आणि भाजप यांच्यात नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून चाललेल्या संघर्षानंतर राष्ट्रवादीला तिकीट सुटले। त्यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असं म्हणण्याची वेळ आली आहे। सांगलीतील जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीने वाटाघाटी केली खरी, पण त्यात शिंदे गटाचा बळी गेलाय। सांगलीची जागा भाजपला सोडण्याबदल्यात नाशिकची जागा राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय झालाय। त्यामुळे निवडणुकीच्या कहाणीमध्ये ट्विस्ट आलाय। या निवडणुकीत उशिरा एंट्री करणाऱ्या छगन भुजबळ यांनी ऐनवेळी बाजी मारली आहे। त्यामुळे शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट झालाय। भुजबळ यांच्या उमेदवारीचा विचार करता महायुतीने ओबीसी मतांवर डोळा ठेवलाय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळ यांनी विरोधात भूमिका घेत ओबीसींचे संघटन घट्ट केले। या संघटनांच्या जोरावर ओबीसींचे मत मिळवण्याची भुजबळ उपायुक्त ठरवू शकतात, असा कयास बांधला जातोय। दाखवण्यासाठी हा दुसरा प्रयत्न, म्हणजे एकीकडून सगळे मराठा समाज ओबीसीमध्ये टाकायचे पंधे म्हणून, दुसरीकडून 3 न्यायमूर्ती आहेत ते क्युरेटिव्ह पिटिशन वगैरे जे आहेत त्याचा अभ्यास करणार, तिसरीकडून हे जे सर्वेक्षण जे आहेत ते करून वेगळं परत मराठा समाजाला आरक्षण ते 12-15% द्यायचं आहे त्याची तयारी करणार। म्हणजे सगळीकडे जे आहे एकतर्फीच कार्यवाही होताना आपल्याला दिसते। जर वेगळं मराठा आरक्षण आपल्याला द्यायचं आहे की ज्याला आमचा सपोर्ट आहे किंवा क्युरेटिव्ह पिटिशन जे दाखल केलेलं आहे ते यशस्वी व्हावं म्हणून सुद्धा आमचा पाठिंबा आहे। मग हे जर आहे तर या सगळ्या मराठा समाजाला कुणबी समाजामध्ये टाकण्याचं कारण काय? आणि मग परत त्यांचे सगळे सोयरे अमुक तमुक ह्या सगळ्यांना नुसतं साधं शपथपत्र दिलं ते पण 100 रुपयाचं ॲफिडेविट द्या, स्टॅम्प पेपरवर पणची गरज नाही, हे सगळं करण्याची गरज काय? किंवा मग हे जर केलं आहे तर मग ते करण्याची गरज काय? तसं सगळ्याच बाजूने जे आहे हा संभ्रम गोळाबेरीज करून भुजबळांच्या विजयाचे गणित आखलं जातंय। शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने ऐनवेळी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देऊन धक्का दिलाय। परिणामी महाविकास आघाडीनेही भुजबळ यांच्यासारख्या तुल्यबळ उमेदवाराला उमेदवारी देऊन महाविकासला आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय। अर्थात शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी याआधी छगन भुजबळ तसेच माजी खासदार समीर भुजबळ यांचा दणाणून पराभव केला होता। त्यामुळे भुजबळ यंदाच्या निवडणुकीत पराभवाचा वचपा कसा काढतात हे बघणं औत्सुक्यपूर्ण ठरणार आहे।